आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। जोपर्यंत चेकिंग होत नाहीये सगळ्यांच्या बॅलन्सची, सगळ्यांच्या खात्यांची, तोपर्यंत सर्वांचे पैसे थांबवले पाहिजे। आणि मी जेव्हा डिसेंबरची केवायसी झाल्यानंतर आली, जानेवारीमध्ये मी माझं आधार कार्ड घेऊन इथे आली, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर म्हणे 50 रुपयाला पाहाल तर तुम्ही आता 4,500चं नुकसान करून बसलाय म्हणे। त्याच्यानंतर मला फेब्रुवारीमध्ये पैसे आले सर, आणि आता परत पैसे आलेच ते म्हणते येणार आहेत, मग ती तुमची झाली आहे केवायसी पण येणार आहे, पण कधी येणार आहे? आता इथे केवायसी होत नाही म्हणे, 6 महिने केवायसी, पण आम्हाला अंगणवाडीवाल्या मॅडमनी सांगितलंच नाही की केवायसी, आम्हाला वाटलं की बँकेची केवायसी आहे बा। त्यांनी केवायसी करायला बँकेतली केली आणि ते राहिली, आता म्हणते आहे नाही म्हणते। नोव्हेंबर पासून पैसेच नाही आम्हाला, आता त्याच्यावर काही ऑप्शन नाही आहे म्हणते। आधे महिलाओं को मिल रहा है, आधे महिलाओं को नहीं मिल रहा है, उसमें कुछ गरीब भी है, कुछ महिला क्या सब कुछ रहने के बाद भी उनको पैसे है ना, हमको नहीं है। सभी को समान करने को चाहिए ना सरकार ने, कि एक को दे रहा है एक को नहीं दे रहा, ऐसा होना चाहिए क्या? या ठिकाणी आपण आलेलो आहे महिला बालविकास भवन अमरावती या ठिकाणी, आणि बाहेर गावाहून या रणरणत्या उन्हात बऱ्याचशा महिला KYCची गोष्ट माहीत पडल्यानंतर, म्हणजे ज्यांचे जानेवारी नंतरचे लाडकी बहीणचे पैसे आले नाही, पण आणि हा प्रॉब्लेम ॲक्च्युअली KYC नसल्यामुळं आलेला आहे असं बऱ्याच बहिणाला माहीत पडलं, आणि KYCची मुदत वाढली अशीही अफवा बऱ्याच ठिकाणी झाली। परंतु या संदर्भात या ठिकाणी एक पत्रक माझ्या हाती आहे, पत्रक वाटल्या जात आहे या ऑफिसमध्ये की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 31 डिसेंबर 2026 पूर्वी ज्यांनी KYC केली नाही त्यांची KYC बंद आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका असं पत्रक या ठिकाणी वाटल्या जात आहे। आणि या पत्रकानुसार म्हणजे ज्यांची डिसेंबर 2026 पूर्वी KYC झाली आहे बस त्यांनाच पैसे मिळणार आहे असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। परंतु बऱ्याच जणांचे जानेवारी नंतरही पैसे आले, आणि बऱ्याच जणांचे या महिन्यातही 2 महिन्याचा टर्म आला, म्हणजे 3,000 रुपये आलेले आहे बऱ्याच जणांच्या अकाउंटला। मग बऱ्याच जणांनी KYC कुणी डिसेंबर पूर्वी केली, कुणी डिसेंबरच्या नंतर केली, त्यामुळं बऱ्याचशा महिलांमध्ये नाराजीचा सूर या ठिकाणी दिसत आहे। म्हणजे या रणरणत्या उन्हात आता 47पेक्षा जास्त डिग्रीचं तापमान आहे, अशा रखरखत्या उन्हात बऱ्याच महिला बाहेर गावाहून या ठिकाणी आलेल्या आहे, बऱ्याचशा आदिवासी भागातून आलेल्या आहे, आणि त्यांना इथे आल्यानंतर माहिती मिळते आहे की KYCची जी वाढवण्याची मुदत होती ती एक अफवा होती, आता कुठलीही KYC केली जाणार नाही आहे, आणि ज्यांची डिसेंबरच्या पूर्वी झाली आहे बस त्यांनाच पैसे मिळणार आहे असं या ठिकाणी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे बऱ्याचशा महिलांमध्ये नाराजी दिसत आहे, आणि या संदर्भात आपण काही महिलांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। जोपर्यंत चेकिंग होत नाहीये सगळ्यांच्या बॅलन्सची, सगळ्यांच्या खात्यांची, तोपर्यंत सर्वांचे पैसे थांबवले पाहिजे। नाही एकाला 1,500 द्यायचे, एकाला 3,000 द्यायचे, एकाला 4500 द्यायचे, देऊच नका ना, पूर्ण चेकिंग करा, जे त्यांचे द्यायचे त्यांचे पूर्ण चेकिंग करा, नंतर सर्वांना द्या, द्यायचे असले तर द्या, नाही तर नका देऊ। विषय तोच आहे आमचा की द्यायचे तर सर्वांना द्या, लाभ तर सर्वांनाच मिळायला पाहिजे ना। जो अपात्र आहे तुम्ही चेक करा ते का बरं अपात्र ठरलेलं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही देऊच नका। मला आता जानेवारीमध्ये आले होते मी की KYC डिसेंबरमध्ये KYC करा बा तुम्ही, तर तुम्हाला पैसे येईल बा म्हणून। आणि मी जेव्हा डिसेंबरची KYC झाल्यानंतर आली, जानेवारीमध्ये मी माझं आधार कार्ड घेऊन इथे आली, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर म्हणे 50 रुपयाला पाहाल तर तुम्ही आता 4,500चं नुकसान करून बसलाय म्हणे। त्याच्यानंतर मला फेब्रुवारीमध्ये पैसे आले सर, आणि आता परत पैसे आलेच नाही। फेब्रुवारीमध्ये आले, आता आलेच नाही पैसे। आपण जे चौकशी केली आहे, आता मी चौकशी केली आतमध्ये, तर मला म्हणे तुमचे पैसे येणार आहे म्हणे। तर मी म्हटलं केव्हा येणार आहे, आम्ही तर देव नाही आहे म्हणे, आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही। मी म्हटलं एवढं सांगू नका मला, देव आहे नाही आहे, फक्त मला एवढं सांगा की येणार की नाही येणार, तर तुम्हाला पैसे येणार म्हणे। मागे म्हटलं त्यांनी येणार नाही, पण मला फेब्रुवारीमध्ये पैसे आले। येणार नाही म्हटलं तर येणार नाही म्हटलं तरी पण आले मला। म्हणतात पण कधी येणार आहे हे तर सांगा। तुम्ही नेमक्या कशासाठी आल्या होत्या, चौकशी केल्यावर काय सांगितलं? चौकशी केली तर ते म्हणत आहेत मॅडम तुमची KYC झाली आहे, पैसे येणार आहेत, पण अजून आले नाहीत ना। त्या दिवशी पण मी आली, आज पण आली आहे चौकशी करत। शेवटचे कधी आले होते? शेवटचे डिसेंबर महिन्यात आले होते। फेब्रुवारीमध्ये नाही नाही, KYC केव्हा केली होती? डिसेंबर महिन्यातच केली होती आम्ही। नंतर नाही आले? नाही, म्हणजे डिसेंबर नंतरचे आलेच नाही ना। ताई नेमकं कशासाठी आल्या होत्या, आता चौकशी केल्यावर काय माहित पडलं? चौकशी केल्यावर असं माहीत पडलं की आता इथे KYC होत नाही म्हणे, 6 महिने KYC, पण आम्हाला अंगणवाडीवाल्या मॅडमनी सांगितलंच नाही की KYC, आम्हाला वाटलं की बँकेची KYC आहे बा। त्यांनी KYC करायला बँकेतली केली आणि ते राहिली, आता म्हणते आहे नाही म्हणते। शेवटचे पैसे कधी आले होते?
शेवटचे डिसेंबरपर्यंत नोव्हेंबरपर्यंत पैसे आले मला. डिसेंबरपासून बंद झाले. कोणाकोणाला फेब्रुवारीत आले, कोणाला या महिन्यात 3,000 आले? नाही आलेच नाही, आले नाही. आपण केवायसी केली होती काय? नाही, ते केवायसी नाही केली. आम्हाला वाटलं बँकेची केली होती आम्ही, ती नाही केली केवायसी. आता आतमध्ये चौकशी केल्यावर काय माहिती पैसे भेटले? आता आतमध्ये म्हणे की तुम्ही आता केवायसी केली नाही आहे बा म्हणे, तर आता काही चान्स नाही आहे म्हणे. पण चान्स पाहिजे ना, सगळ्यांना अर्ध्यांना मिळाले, अर्ध्यांना नाही मिळाले. ज्यांना केवायसी केली नाही त्यांना पैसेच नाही. नोव्हेंबरपासून पैसेच नाही. तुम्ही भेटला काय म्हटलं? आम्ही म्हणलं आता त्याच्यावर काही ऑप्शन नाही आहे म्हणते. ऑप्शन असायला पाहिजे ना, त्यांनी ऑप्शन आहे ना. ऑप्शन काढायला पाहिजे. 6 महिन्याच्या 6 महिने केवायसी जर केली तर काही लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो त्याचा. आता आपल्याला केव्हा आलं ते शेवटचे? मला या 2 महिन्याचेच नाही आले. या 2 महिन्याचे? हो. या महिन्यात तर काही मार्च एप्रिलचे नाही आले. 3,000 काही लोकांना आले आता. हो, 3,000 आले काही लोकांना, काहींना यायचे. उसके बाद भी 6 महीने से पैसे नहीं मिले. केवाईसी की है हमने, क्षेत्र में जाते तो बोलते केवाईसी होगी बोलते. कहाँ के रहने वाले? केवाईसी क्या बोलते अपना नई बस्ती में, क्षेत्र में खेतों में केवायसी की. हाँ, आखिरी बार कब आए थे पैसे? आखिरी बार नवंबर में मिले, जनवरी से नहीं मिले. जनवरी से मिले? जनवरी में 1 तारीख को लिए, 15 तारीख को जो आए थे संक्रांति के, उस टाइम से पैसे नहीं मिल रहे हमारे को. तो अभी क्या कहना था आपका? हमको भी चाहिए ना, 6 महीने से पैसे नहीं मिले, पर हमारी अभी केवाईसी करो. हमारे को भी सबको सभी को मिलने चाहिए ना पैसे. आधी महिला को मिलते, आधी महिलाओं को नहीं मिलते. बैंक में करो, यहाँ करो, फिर अंदर पूछे तो बोलते केवाईसी नहीं है बोलते. अब केवाईसी का ऑप्शन बंद हो चुका बोलते. संक्रांत करने से पैसे नहीं आ रहे फिर ऐसा क्यों? आधे महिलाओं को मिल रहा है, आधे महिलाओं को नहीं मिल रहा. उसमें कुछ गरीब भी है, कुछ महिला, क्या सब कुछ रहने के बाद भी उनको पैसे है ना, हमको नहीं है. सभी को समान करने को चाहिए ना सरकार ने, कि एक को दे रहे एक को नहीं दे रहा. ऐसा होना चाहिए क्या? पेपर मैटर आया अभी परसों के दिन, इसलिए हम यहाँ पर आए. वो साहब लोग बोलते यहाँ पर आके कोई फायदा नहीं बोलते आप लोगों का. आंगनवाड़ी के मैडम को बोले तो वो भी बोलते कि कोई फायदा नहीं बोलते. केवायसी बंद? केवाईसी बंद होगी, पर हमारे को तो ऑप्शन चाहिए ना, कुछ चालू करने लगाओ ना उनको. बहुत महिला है, 70 लाख महिला का है अभी पेपर में कि उनकी केवाईसी नहीं हुई. ताई कशासाठी आल्या होत्या? आम्ही ते लाडकी बहीण मिळत नाही आहे त्याच्यासाठी चालू होतो. पण आता ते मॅडम म्हणत आहे की केवायसी झाली नाही आहे. मग केवायसी झाली नाही तर मग चालू करा बा तुम्ही, असं म्हणणं आहे. केवायसी झाली नाही म्हटलं ताई, पण बऱ्याच जणांचे आले आम्ही. बऱ्याच जणांचे आले, पण आमचे जानेवारी महिन्यापासून नाही आले. तर ते का नाही आले, तर केवायसी झाली नाही म्हणून नाही आले. तर केवायसीचा काय प्रॉब्लेम आला, आधी कधी नेट राहत होतो, कधी नाही राहत होतो, कधी लिंक राहत होती. त्याच्यामुळे ते केवायसीचं थोडं विसर पडला तर पडला, तो राहून गेलं. तर आता पुन्हा त्याचं काही सांगू नाही शकत नाही. ते पुन्हा केवायसी चालू करण्यात यावी अशी माझी विनंती आहे. कारण काही लोकांना, ग्रामीण भागातल्या महिलांना, काही बाहेर गावाच्या मुलांना जानकारी नाही मिळाली. तरी असं मला वाटते की पुन्हा एकदा केवायसीची संधी पूर्ण महिलांना मिळाली पाहिजे, हीच माझी विनंती. नाही, आम्ही तो फाशे पार्टी आहे. आमच्या लोकांनी तर पहिले भेटायला पाहिजे होते. फक्त धान्य भेटलं ते बरोबर आहे, पण त्याला धान्यच खावा काय, त्याला खर्च पण नाही पाहिजे. नाहीतर मग पहिल्यापासून चालूच नाही करायला लागत होती. सगळ्याला आस लागली. आस म्हणजे बा येते करून शिना. मग आम्हाला आस लागलीच आहे की नाही. त्याच्यासाठी आता येणं जाणं गाडी खर्च तर लागलेलंच आहे की. तर एकदा केवायसी चालू करून द्यायची, मग आम्ही केवायसी केल्यावर या नाव म्हणजे आमची आस तुटून जाते. पुन्हा संधी मिळते. एवढी आमची विनंती आहे, बस, बाकी काहीच नाही. तर या ठिकाणी बऱ्याच महिलांशी आपण बोललो आणि बोलल्यानंतर त्यांची तीव्र नाराजी दिसून आली की या संदर्भात एक तर संपूर्ण केवायसी किंवा संपूर्ण व्हेरिफिकेशन ही प्रोसेस थांबून कंप्लीट फायनल डेटला एका ठिकाणी एका वेळेस केलं पाहिजे. म्हणजे काही जणांना पैसे येत आहे, अजूनही कोणाला नाही येत आहे, कोणाची केवायसी झालेली आहे, कोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन कोणाला पैसे येत नाही आहे, तर कोणाचं काही डॉक्युमेंट पेंडिंग असूनही पैसे येत आहे. तर हे असं न ठेवता सरकारने सर्वांना एका नजरेनं पाहिलं पाहिजे आणि एका वेळेस ही प्रोसेस पूर्ण करून या प्रोसेसला पूर्णविराम दिला पाहिजे, असं महिलांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर बरोबर मी जितेंद्र, द विदर्भ न्यूज, अमरावती.